मॉम तू अशी अचानक? खाली घर पेटलंय आणि तुला दारूच्या पार्ट्या सुचतायत मॅडी. मॉम पाडवा आहे म्हणून म्हटलं जरा मित्रांसोबत चिल करावं एवढंच. अरे मॅडी, कधी सुधारणार तू? तुला काही कळतंय का? असाच वागत राहिलास ना तर तुझ्या हातातनं ती श्रावणी आणि ही प्रॉपर्टी दोन्ही निघून जाईल. ए मॉम, तुला काय झालंय नक्की चिडायला सांगशील का मला? खाली गुढी उभारायच्या वेळेला बरोबर गायब झालास. हा, मी इतकं सगळं प्रॉपर प्लॅनिंग केलं तुला हिरो बनवण्यासाठी आणि आयत्या वेळेला तू गायब. मी गायब झालो? अगं तूच तर मला बंगल्याच्या मागे बोलावलं होतंस ना. मी तुला बंगल्याच्या मागे बोलवलं? मॉम, तू मला चिठ्ठी पाठवली होतीस आणि त्यामध्ये लिहिलं होतंस की प्लॅन मध्ये थोडा बदल झालाय, तू बंगल्याच्या मागे येऊन मला भेट, म्हणून मी तिकडे गेलो ना. प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय, लगेच बंगल्याच्या मागे येऊन भेट. मी तुला कुठली चिठ्ठी पाठवलेली नाहीये मॅडी. काय? अच्छा, आता आलं माझ्या लक्षात. हा नक्की त्या शुभ्या आणि श्रावणीचा प्लॅन आहे. ही श्रावणी खूप पुढे जायला निघाली आहे. कोण असेल हा माणूस? याच्या खिशात ना ओळखपत्र ना फोन. आता याच्या घरच्यांना कसं शोधू मी? देवा प्लीज यांना वाचव. डॉक्टर, पेशंटची काय कंडिशन आहे? पेशंट वाचलाय ना? त्यांना शुद्ध आली आहे का? शुद्धीवर आले का ते? काय? मॅडम शांत व्हा. पेशंट आउट ऑफ डेंजर आहेत हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, पण सुदैवाने ते वाचले आहेत. खूप रक्तस्राव झालाय तरी आम्ही प्रयत्न करतोय. थँक्यू डॉक्टर. मला वाटलं की मी त्यांना वेळेवरती आणू नाही शकले. थँक्यू. तुम्ही माझ्यासोबत केबिनमध्ये चला, बोलायचं तुमच्याशी. हा पेशंट बरा होईपर्यंत ना त्याची सगळी जबाबदारी मी घेणार आहे आणि त्याचा सगळा जो काही खर्च होईल ना तो मी करणार आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, फक्त त्यांना बरं करा. पण मॅडम यांचं नाव काय आहे? मला तर काहीच माहित नाही यांचं नाव काय. सांगू काहीतरी? सांगावं लागेलच, नाहीतर प्रॉब्लेम होईल. मॅडम नाव सांगा. हां, ते रवींद्र पवार. रवींद्र पवार. मॅडम आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे, त्याचा रिपोर्ट येईलच. पण मॅडम ह्या पेशंटची अवस्था बिकट आहे. आम्हाला असं वाटतं की ह्यांच्यावरती बरेच दिवस एखादी ट्रीटमेंट सुरू असावी. आणि शिवाय केस आणि नखंसुद्धा वाढलेली आहेत, शरीर आतून खचलेलं आहे. हा पेशंट कुठून पळून आलाय का? ॲक्च्युली आय डोंट नो, पण ते काही असेल तुम्ही प्लीज त्यांना बरं करा. मी त्यांना भेटून येऊ शकते का? हो, तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. थँक्स.